हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये। तर मुलांच्या टिफिनसाठी किंवा मोठ्यांच्या टिफिनसाठी अगदी परफेक्ट, पौष्टिक आणि तितकीच प्रोटीनयुक्त अशी मटकीची उसळ ही रेसिपी आज आपण पाहणार आहोत। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मटकीची उसळ बनवण्याकरिता इथे घरीच मोड आणलेले ते मटकी घेतलेले आहेत। त्याचबरोबर एक टोमॅटो बारीक कट केलेला, एक कांदा, कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ते फोडणीचं साहित्य लागणार आहे। इथे पॅन गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये साधारणतः 2 ते 3 चमचे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। तेल चांगलं तापल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचाभर मोहरी घालून घ्यायची आहेत। 1 चमचा मोहरी, त्याचबरोबर 1 चमचा जिरे आणि 1 चमचा तीळ आपण इथे घालून घेणार आहोत। फोडणी आपली छान तडतडू द्यायची आहे। फोडणी चांगली तडतडल्यानंतर ह्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। त्याचबरोबर हे कढीपत्ता, हे सर्व घातल्यानंतर कांदा थोडा गुलाबी रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे। मटकीची भाजी काही जणांना आवडत नाही, तर तुम्ही अशा प्रकारे अगदी वाफेवर किंवा कमी पाण्याचा वापर करून तुम्ही ही भाजी केलात तर नक्कीच त्यांना ही भाजी आवडेल। आता यामध्ये एक मोठा बारीक कट करून घेतलेला टोमॅटो ते घालून घ्यायचा आहे। तर हे मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता चांगलं आपलं हे मऊ झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये जी मटकी आहे ती स्वच्छ धुवून घेतली आहे, ती आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। मटकी देखील आपल्याला सुरुवातीला 1-2 मिनटं परतून घ्यायचं आहे। मटकी भाजल्यामुळे त्याची जी चव आहे, त्याचा जो स्वाद आहे तो वाढतो। आता मटकी परतून घेत असताना आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत। तर यामध्ये सुरुवातीला आपण घालणार आहोत 1 चमचा जिरेपूड, त्याचबरोबर 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, 1-1.5 चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ। हे सर्व घालून घेतल्यानंतर आपल्याला हे मसाले व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहेत। आता ह्यामध्ये सुरुवातीला थोडी कोथिंबीर घालून आपल्याला हे परतून घ्यायचं आहे, जेणेकरून कोथिंबीरचा स्वाद त्या उसळ्यामध्ये लागतो। आता हे अगदी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर ही जी उसळ आहे ती तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी नक्की देऊ शकता, त्यामुळे मुलांना त्यापासून भरपूर असं प्रथिने मिळतात। तर आपलं हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता आपण इथे 1 चमचावर साखर घालून घेणार आहोत। साखरेमुळे भाजीची चव थोडी वाढते। तुम्ही साखरेऐवजी थोडासा गूळ वापरला तरी चालू शकतं। आता हे आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता आपण ह्यामध्ये आवश्यकतेनुसार थोडं पाण्याचा वापर करून हे उसळ शिजवून घ्यायचं आहे। अति जास्त पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही आहे, अगदी थोडं पाण्याचा वापर करून आपल्याला हे मटकी शिजवून घ्यायची आहेत। तर आपलं थोडं पाणी घातलेलं आहे। आता आपण काय करणार आहोत, थोडं झाकण लावून आपल्याला 1-2 मिनटं वाफ घेऊन घ्यायचं आहे। तर साधारणतः 5 मिनटं आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे। 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता त्यातलं पाणी थोडंफार आपल्याला आटलेलं आहे आणि आपल्याला मटकी थोडीफार चेक करायची आहे। मटकी जर अजूनही कच्ची असतील तर आणखीन पाण्याचा वापर आपल्याला करून असं कमी पाण्याचा वापर करून आपल्याला ही मटकी शिजवून घ्यायची आहेत। तर पुन्हा एकदा अर्धी वाटी इथे मी पाणी घातलेलं आहे। आता पुन्हा एकदा आपल्याला झाकण लावून ही मटकी शिजवून घ्यायची आहेत। तर अगदी मस्त असा सुगंध त्याचा आलेला आहे। तर आणखीन 4 मिनटानंतर आपण बघतो की पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि आपली मटकी छान असे शिजून आलेले आहेत। आता वरून छान असं आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे। तर मस्त असं आपलं हे पौष्टिक असं मटकीची उसळ तयार झालेली आहे। ही मटकीची उसळ तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता। तर वरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे। तर अशा प्रकारे आपली ही अगदी पटकन होणारी, सर्वांच्या आरोग्यासाठी हितकारक असणारी अशी मटकीची उसळ तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा। आणि भक्तीच्या स्वादिष्ट आणि पौष्टिक रेसिपीज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत लोकांपर्यंत शेअर करा। तर आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद।